नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. नरेंद्र मोदींनी काल एक भाष्य असं केलं लॉकडाऊन संबंधितलं, की जसे तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये, जसे तुम्ही कोविडच्या काळामध्ये तुम्ही देशाला मदत केलीत, सरकारला मदत केली, तशाच पद्धतीची तयारी यावेळेला ठेवा, असं सूचक वक्तव्य नरेंद्र मोदींनी केल्यानंतर देशातल्या प्रत्येक नागरिकामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालंय. हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। धीरज के साथ, संयम के साथ, शांत मन से हमें हर चुनौती का मुकाबला करना है। पण खरंच तसं आहे का? खरंच त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत का? किंवा नक्की काय होणार आहे देशामध्ये? मी ज्या पद्धतीनं माझ्या पद्धतीनं जो अभ्यास केला आहे आणि मला जे काही दिसतंय त्या सगळ्या गोष्टी म्हटलं तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण झालं आहे काय, लोक पुन्हा एकदा घाबरलेत आणि हे जे लॉकडाऊन लागणार आहे ना, हे लॉकडाऊन काही आपल्या कोरोनासारखं नाही की रस्त्याच्या बाहेर पडू नका तेवढंच फक्त म्हणजे घरात बसा. हे लॉकडाऊन असं आहे की तुमच्या डायरेक्ट अन्नावरतीच घात करणार आहे. तुम्हाला जर गॅस मिळाला नाही तर तुम्ही खाणार काय? अशा पद्धतीचं या सगळ्या गोष्टी समोर दिसत आहेत, असं सूचक वक्तव्य पंतप्रधानांनी केलंय. आणि त्यानंतर आता नक्की करायचं काय? अनेक ठिकाणी लोक पेट्रोलसाठी रांगाच्या रांगा लावत आहेत. अनेक ठिकाणी सिलेंडर ज्या पद्धतीनं पैसा देता येईल, जेवढा देता येईल तेवढं देत आहेत आणि लोक फक्त सिलेंडर घेऊन आपल्या घरामध्ये ठेवत आहेत. हे कालच्या 1-2 दिवसामध्ये झालेल्या सगळ्या घडलेल्या घटना आहेत. अनेक ठिकाणी व्हॉट्सअपवरती मेसेज फिरत आहेत की पेट्रोल बंद होणार, अनेक ठिकाणी गॅस मिळणार नाही, चला आता शहरं सोडा, गावाकडे चला. त्या गुजरातमध्ये देखील अनेक तिथले मजूर पुन्हा एकदा स्थलांतरण करतायत, आपापल्या गावाला जात आहेत. परत इकडे अडकायला लागलं तर काय होणार? या अशा पद्धतीचं सगळं वातावरण पुन्हा एकदा देशामध्ये तयार झालंय. कारण काय झालंय, नरेंद्र मोदींनी, देशाच्या पंतप्रधानांनी असं सूचक वक्तव्य केल्यानंतर हे काय कुठलं काय मीडियावाले उचलतायत अशातली गोष्ट नाहीये. एक जबाबदार व्यक्ती, देशाचा सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती जेव्हा असं काहीतरी बोलतो तेव्हा कुठे ना कुठेतरी लोकांमध्ये संभ्रमाचं, भीतीचं वातावरण तयार होणार म्हणजे होणार. अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध आणि या तिघांच्या युद्धामध्ये जो काही व्यापारावरती परिणाम झाला ना, आखाती देशांवरती जो काही, कारण तिथूनच सगळं आपल्याला गॅस, तुमचं ऑइल, या सगळ्या गोष्टी इथे येतात. आणि नुसता गॅस म्हणजे काय फक्त तुमच्या घरातलं अन्न शिजत नाहीये. हा गॅस प्रत्येक गोष्टीवरती अवलंबून आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या गॅसवरती अवलंबून आहे. मग तुमचा इंडस्ट्रियल एरिया असेल सगळा, तुमच्या गाड्यांचं इंधन असेल, तुमचं घरगुती जेवण असेल, अनेक बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी या इंधनावरती अवलंबून आहेत. आणि त्याच्यामुळे इंधनाचा तुटवडा झाला तर देशामध्ये हाहाकार उडेल, किंबहुना संपूर्ण जगामध्ये याचा परिणाम दिसून येईल. आणि त्याचं सूचक वक्तव्य मला नरेंद्र मोदी कालच्या भाषणामध्ये देताना दिसले. आणि मी तुम्हाला वैयक्तिक माझं एक मत सांगतो, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये जर तरच्या आहेत, पण शक्यता 100% आहे. कारण आता युद्ध सुरू झालं, युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि इस्रायल कुठे ना कुठेतरी थांबण्याचा विचार तर आहे, पण इराण थांबण्याच्या याच्यामध्ये नाही आहे. कारण त्यांच्या देशातला, त्यांच्या धर्माचा किंवा त्यांच्या जातीचा तुम्ही सगळ्यात मोठा एक लीडर तुम्ही मारलाय, नेता मारलाय. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामधली ती जी काही बदल्याची आग आहे ना, ती आग कधी शांत होणार नाही. त्यामुळे हे युद्ध शांत होणार नाही. तुम्ही कितीही काही करा, हे युद्ध शांत होणार नाही आहे. आणि इराणनं ज्या काही धमक्या दिल्यात ना, की आम्ही हे जे काही साठे आहेत मोठे मोठे आखाती देशांमधले, म्हणजे ते UAE असेल, तुमचं दुबई असेल, सौदी अरेबिया असेल, जे काही तिकडे आखाती देशांमध्ये हे गॅस आणि या सगळ्या गोष्टी तयार होतात, इराणने जर त्यांच्यावरती डायरेक्ट त्या इंडस्ट्रीवरती आणि त्या स्त्रोतांवरती जर डायरेक्ट हल्ले केले ना, तर मग येणारा काळ भयंकर अवघड असणार आहे, भयंकर. मग संपूर्ण जगाला या युद्धामध्ये उडी घ्यावी लागेल हे थांबवण्यासाठी. आणि हे थांबणं सध्या तरी अशक्य आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी एक लोकांना जे काही सूचक वक्तव्य सांगितलं ना, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, किती करून तुटपुंज आपण गॅस आणि या सगळ्या गोष्टी पुरवू शकतो, पण जसा पहिल्याच सारखं जो काही एक फ्लो होता ना, तो फ्लो पुन्हा मिळवणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. कारण गॅस संपला, तुमचा नुसता घरगुती गॅस जरी संपला ना शहरांमधली लोक करणार काय? चुली लावणार आहेत? शक्य आहे ते? कुठनं झाडं तोडून आणणार आहेत? कुठून आणणार आहेत? काय करणार तुम्ही? अन्न कसं शिजवणार? गॅसच जर नाही आहे तर तुम्ही नक्की करणार काय? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. चूल, कोळसा किती दिवस चालणार? त्याला देखील कुठे ना कुठेतरी लिमिट आहे. आणि झाडं तोडणार म्हणजे ओली तर झाडं तोडून तुम्ही चुलीला लावणार नाही. आणि ज्या गगनचुंबी इमारती आहेत या शहरांमधल्या,
तिथली सगळी लोक चूल काय खाली पार्किंगमध्ये येऊन करणार आहेत का? या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण फार वेदनादायक आणि डोकेदुखीच्या गोष्टी आहेत. गॅस जर संपला तर मग काय? मग पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखं शहराच्या शहरं स्थलांतरण गावाकडे करतील. आपण गावाकडे गेल्यानंतर देखील तुम्हाला जे काही सरपण आणि जे काही लाकूड वगैरे लागतं त्याचंही प्रमाण तिथं किती आहे, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण नुसता गॅस घरातला संपणार नाही आहे. गॅस जर कंपन्यांमधला संपला, गॅस जर इंडस्ट्रीयल सगळ्या गोष्टींमधला संपला, तर त्या कंपन्या पूर्णपणे ठप्प पडणार आहेत. तिथला सगळा कारभार ठप्प पडेल. तिथले जे काही कर्मचारी आहेत, लोक आहेत, त्यांना कंपनी तिथून बाहेर काढेल. जसं लॉकडाऊन जसं झालं ना, ते फक्त कुठल्यातरी एका विषाणूचं होतं, हे इथं गॅसचं होईल, इंधनाचं होईल. पण लॉकडाऊन होईल, निश्चित होईल, जर का हे युद्ध असंच चालू राहिलं आणि इराण जर ऐकलं नाही, तर तुम्ही कितीही केलं तरी आखाती देशांमधून येणारा पुरवठा हा तुटपुंजाच आपल्या देशासाठी राहील. पण याचा अर्थ असा आहे का की पेट्रोल संपेल, मग आम्ही गाड्या भरून घेऊ, मग आम्ही गॅस नाही, असं काहीही करू नका. त्या जर गोष्टी आहेत. अजून कुठं काही ऑफिशियली तुम्हाला सांगितलं नाही की सगळं बंदच झालं, आता काही होणारच नाही, असं काही नाही आहे. तुमच्या व्हॉट्सअपवरती इकडून तिकडून येणारे मेसेजेस आहेत, त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. हां, पण तुम्ही सावधान राहा, सावधान राहा. प्रत्येक गोष्टीत सावधान राहा. आता सुट्ट्या पडतील तुम्हाला अनेकांना, शहरांमध्ये मुलांचं सगळं वगैरे संपेल, तुम्ही गावाकडे जाऊन राहा. जूनमध्ये शाळा चालू होतात, तोपर्यंत काही हे नाही आहे. आणि जो काही ज्याला काम आहे, ज्याला नोकरी आहे, त्यानं शहरामध्ये राहिलं एका दुसऱ्याने तरी चालेल, कारण त्याला तेवढी गरज कमी लागेल. गावाकडे चुलीचा तुम्हाला एक पर्याय आहे, तिथं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता आणि यातूनच काही ना काहीतरी मार्ग निघेल. कारण जर हे युद्ध थांबलं नाही, जर हा पुरवठा पुन्हा पूर्ववत झाला नाही, तर निश्चित नरेंद्र मोदींनी जे सांगितले ना, तो पुढचा धोका आहे. मी तुम्हाला आज सांगतो, पुढच्या 2-3 महिन्यानंतर या सगळ्या गोष्टी उद्भवणार आहेत. 2 महिन्यानंतर या भारतामध्ये पाऊस चालू होईल, पावसाळा चालू होईल. कुठल्या तुम्ही चुली पेटवणार आहात? तुम्ही काय करणार आहात? म्हणजे भारत देशाने आत्ता तरी नरेंद्र मोदींनी एक भूमिका घेतली पाहिजे की हे युद्ध कसं थांबेल, हे युद्ध पूर्णपणे याला पूर्ण विराम कसा होईल आणि या सगळ्या जे काही व्यापाराचं जे काही पुन्हा एकदा दळणवळण आहे ते कसं सुरळीत चालू होईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जर देऊ शकलो नाही तर भारताला सगळ्यात जास्त याचं नुकसान आहे. सगळ्यात जास्त नुकसान भारताला आहे. कारण संपला तर काय नुसता घरगुती गॅस संपणार नाही आहे, तिकडून येतोय तर फक्त काय गॅस येत नाही आहे. तुमच्या पेट्रोल असेल, डिझेल असेल, तुमची बाकीची क्रूड ऑइलवरती बनणाऱ्या अनेक बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती अवलंबून असणारे सगळे व्यापार, हे सगळे व्यापार वेळ आल्यानंतर बंद पडतील. बंद व्यापार पडले की लोकांच्या नोकऱ्या जातील, लोकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती या देशामध्ये तयार होईल. त्यामुळे सरकारनं यावर भर द्यावा की हे युद्ध कसं थांबेल. त्या इराणला शांत करा, काय त्या अमेरिकेला बाजूला काढा, काहीतरी करा. कुठून तरी एक मार्ग निदान संपूर्ण जगाने येऊन काढला पाहिजे. नाहीतर काय होणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, हे युद्ध करणारे तिकडे करतील, बाकी सगळ्या गोष्टी सरकारे, हे मोठी मोठी लोक त्यांची घरं भरून ठेवतील गॅसने, तुमच्या आमच्यासारखी गोरगरीब माणसं मरतील, मारामाऱ्या करतील, एखाद्या सिलेंडरसाठी एकमेकांचा खून करायला तयार होतील. असली परिस्थिती निर्माण होईल येणाऱ्या काळामध्ये. त्यावेळेला आपण नक्की काय करणार आहोत, याकडे जरा सरकारनं लक्ष द्यावं. या बाकीच्या फालतू गोष्टींमधून बाहेर निघून हे जे काय आत्ताचं जे काही संकट आहे ना, हे इंधनाचं या देशावरती, हे कुठेतरी दूर करावं आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे कराव्या. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला एक सल्ला देतो की जर सुट्ट्या पडल्यात मुलांच्या, इकडे शहरामध्ये तुमचं काही काम नाही आहे, सुट्ट्या आहेत मुलांना, तर आई, मुलं, आजी आजोबा कोणी असतील, तुम्ही गावाकडे जाऊन राहू शकता, निवांतपणे राहू शकता. कारण जर अशी एखादी परिस्थिती आलीच, सांगू शकत नाही, कोरोनाच्या काळामध्ये अचानकपणे लोकांवरती लॉकडाऊनचं संकट पडलं, अनेक लोक गुदमरून आतमध्ये राहिली हो शहरांमध्ये. एवढ्याशा खोल्यांमध्ये 2-2, 3-3 महिने लोकांना काढावे लागले. इतकी विचित्र परिस्थिती होती त्यावेळची. भाजीपाला मिळेना, काय मिळेना. यावेळेला तुम्ही मुक्त संचार करू शकता, पण अन्न शिजवून कुठून खाणार? अन्नासाठी मारामाऱ्या होतील. त्याच्यामुळं तुम्हाला काय काम नसेल शहरातील लोकांनी ते गावाकडे वळावं. कारण नाही म्हटलं तरी 70, 75, 80% शहर हे गावाकडून आलेल्या लोकांनीच भरले. त्याच्यामुळे प्रत्येकाला गाव आहे, तिकडे जावं. ज्याला अत्यंत काम आहे, काम करू शकतंय, जो इथं राहून त्यानं आपली उपजीविका इथं थोड्याफार प्रमाणामध्ये करावे. 1-2-3 महिने पाहू कसं होतंय, काय होतं, युद्धाचं नक्की कशा पद्धतीनं काय केलं जात आहे. पण भारत सरकारला माझी नम्र विनंती असेल की कुठे ना कुठेतरी या युद्धाचा शेवट करावा आणि हे जे काही संकट सामान्य लोकांवरती आलं आहे ते संकट दूर करावं. एवढंच मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही, सकारात्मक राहा, निश्चित काही ना काहीतरी उपाय निघेल. पण एवढंही गाफील राहू नका की काही होणारच नाही, काही फरकच पडणार नाही.
परिस्थिती अत्यंत आवाक्याच्या बाहेरची आहे. हे स्वतः पंतप्रधानांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते आत्ताच सूचक वक्तव्य लोकांना देत आहेत की तुम्ही थोडंसं सावधान राहा.